परदेशात अनेक मोठ्या देशांमध्ये आज ईव्हीएम वरनं ते बॅलेटवर शिफ्ट झाले. आमची एवढीच मागणी आहे की जर अशी अस्वस्थता समाजात असेल आणि जगामध्ये हा बदल होत असेल तर तो बदल आपणही करावा. हा काही कुणाच्या वैयक्तिक विरोधात आम्ही लढत नाहीये. आमचं म्हणणं आहे कुठलंही इलेक्शन असावं ते पारदर्शकपणे व्हावं आणि जर समाजामध्ये त्या एखाद्या प्रोसेस बद्दल जर शंका असेल तर ते करेक्ट करायला काहीच हरकत नाही. एकतर इंडिया अलायन्स मागच्या आठवड्यामध्ये आमची सगळ्यांची बऱ्याच पक्षांची दिल्लीमध्ये चर्चाही झाली. काँग्रेस पक्ष गेले अनेक वर्ष याच्यावर काम करत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी काही फीडबॅक दिले आहेत. आमचेही काही सहकारी यांच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात अनेक कार्यकर्ते आज मला भेटून गेले आणि त्यांच्या मनात ही अस्वस्थता या विषयाबद्दल आहे. त्याच्यामुळे आम्ही काही लोकांना दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाची मागच्याही आठवड्यात मीटिंग झाली, याही आठवड्यात आम्ही त्यांना भेटणार आहे, त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घेणार आहे आणि उत्तम जानकरांनी जो प्रयत्न करतात त्याच्यामुळे जी तिथल्या तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की तिथल्या मतदारांच्या मनातली अस्वस्थता आहे. अशी काही अस्वस्थता असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आमचं कर्तव्य आहे की त्यांच्या जे काही मनात आहे मायबाप जनतेच्या ते ऐकून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि ती अस्वस्थता काय आहे याचाही अभ्यास केला. आज उत्तम जानकरांनी राजीनामा देण्याची भूमिका मांडली की त्याला राजीनामा देतो आणि परत 15 दिवसामध्ये निवडणूक घ्या आणि ती निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्या. म्हणजे आता इकडे शपथविधी आमदारांनी होत आहे आणि तुमचे आमदार राजीनामा देतो. आमची एवढीच मागणी आहे इलेक्शन कमिशनकडे की जर समाजामध्ये हा फक्त आमचा विषय नाही, कारण मीही त्या ईव्हीएम वर निवडून आलेली आहे, मी एक नाही 4 वेळा त्याच ईव्हीएम वर निवडून आले. पण जर समाजामध्ये एवढी अस्वस्थता असेल एखाद्या विषयाबद्दल आणि समजा परदेशात अनेक मोठ्या देशांमध्ये आज ईव्हीएम वरनं ते बॅलेटवर शिफ्ट झाले, आमची एवढीच मागणी आहे की जर अशी अस्वस्थता समाजात असेल आणि जगामध्ये हा बदल होत असेल तर तो बदल आपणही करावा. जर ईव्हीएमचा वरून बॅलेटला शिफ्ट व्हा अशी जर मागणी समाजातून येत असेल तर त्याला अडचण काय? आता ते सोमवारी क्लॅरिफिकेशन कळेल. आता अनेक लोक ज्यांना म्हणजे मी आता तुम्हाला काँग्रेसचंही सांगते, म्हणजे संग्राम थोपटेंना अनेक बूथवर सिंगल डिजिट नंबर मध्ये पडले विच इज इम्पॉसिबल आणि असे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते. तर ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की हे असं होऊ शकत नाही, म्हणून ते उत्तम जानकरांचं जे उदाहरण आहे म्हणून त्यांनी एक वेगळा प्रयोग करता येते. तर असं जर असेल तर हा काही कुणाच्या वैयक्तिक विरोधात आम्ही लढत नाहीये. आमचं म्हणणं आहे कुठलंही इलेक्शन असावं ते पारदर्शकपणे व्हावं आणि जर समाजामध्ये त्या एखाद्या प्रोसेस बद्दल जर शंका असेल तर ते करेक्ट करायला काहीच हरकत नाही. विधानसभेत विरोधकाने बहिष्कार टाकला होता शपथविधीला, मात्र तो मानवानी पक्षाचे दोन आणि काँग्रेस पक्षाचे तुमचे बापू पठारे आमदार आहेत त्यांनी शपथविधी घेतलाय. म्हणजे असं नाही, महाविकास आघाडीच्या मध्ये फूट नाही, ही फक्त शपथविधीचा इश्यू आहे, हा काय पॉलिसीचा इश्यू नाहीये. इंडिया अलायन्स मध्ये आम्ही सगळे एकत्र, आता उत्तर प्रदेशमध्ये जो मोठा इश्यू चाललेला आहे त्याच्यात अखिलेश यादवांबरोबर आम्ही ताकदीने त्यांच्या बरोबर आहोत. अंबलची जी केस झाली त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे एखाद्या शपथविधीमध्ये एखाद्याने शपथ घेतली म्हणून काय अलायन्स मध्ये एवढा मोठा ठीक आहे. मी आता इंडिया अलायन्स सोमवारी जेव्हा मला अखिलेश यादव भेटतील त्यांना मी विचारेन. याची मला काय माहिती. संजय राऊतांनी भाऊ जे आहेत ते काय म्हणतात प्रॉपर्टी मागणी केली. म्हणूनच सांगते ना, समाजामध्ये जर एवढी चर्चा होत असेल तर मला असं वाटतं की जर जगामध्ये हा बदल होत असेल आपणही बदल करावा, त्याच्यात काय अडचण काय. त्याच्यामुळे ईव्हीएम वरून बॅलेटवर अमेरिका गेलेले आहे, सगळे देश बाहेरचे वेस्टर्न वर्ल्ड गेलेले, आपण मागणी करतायत. हो अर्थातच बॅलेटवर घ्या हीच आमची मागणी.